नमस्कार. आज आपण हरित बांधकाम म्हणजे ग्रीन कन्स्ट्रक्शन यावर जरा सविस्तर बोलूया. नमस्कार. हो, आणि विशेषतः त्याचा कामगारांच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर काय परिणाम होतो हे बघूया. बरोबर. आपण यासाठी हरित बांधकाम कामगारांच्या आरोग्यावर परिणाम या अभ्यासाचा आधार घेतोय. बांधकाम म्हटलं की धोके आलेच, पण हे हरित बांधकाम फक्त पर्यावरणासाठी नाही तर काम करणाऱ्या माणसांसाठी कसं चांगलं आहे हे समजून घेऊया. अगदी पारंपरिक पद्धतीत कसं असतं, म्हणजे अनेकदा घातक रसायनं असतात, धूळ असते. हो, आणि आवाज तर विचारायलाच नको. शारीरिक कष्टही खूप. बरोबर. या सगळ्यामुळे कामगारांना त्रास होतो, आजारपण येतं. हरित बांधकाम हा दृष्टिकोनच बदलतो. कसा? सुरुवात कुठून होते? सुरुवात होते साहित्याच्या निवडीपासनं. म्हणजे शक्यतो बिनविषारी आणि कमी व्हीओसी असलेलं साहित्य वापरायचं. व्हीओसी म्हणजे व्हॉलेटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ना, जे हवेत लगेच मिसळतात. हो, जसं रंगांमध्ये किंवा फेविकॉल सारख्या चिकट पदार्थांमध्ये असतं. फॉर्मॅल्डिहाइड, बेन्झीन अशी रसायनं. अच्छा. त्याचा नक्की काय त्रास होतो? याने डोकेदुखी, ॲलर्जी, श्वसनाचे त्रास होऊ शकतात. म्हणून मग कमी व्हीओसी किंवा पाणी आधारित रंग वापरायचे. नैसर्गिक चिकट पदार्थ, फॉर्मल्डिहाइड मुक्त प्लायवूड हे पर्याय आहेत. अगदी साधं वाटेल, पण फक्त रंग किंवा गम बदलल्याने सुद्धा फरक पडतो. खरंय. आणि पुनर्वापर केलेलं म्हणजे रिसायकल्ड किंवा पुन्हा वापरलेलं रिक्लेम्ड साहित्य वापरणंही महत्वाचं आहे. हे झालं साहित्याबद्दल, पण कामाच्या पद्धती पण बदलतात का? हो, नक्कीच. एक साधं उदाहरण म्हणजे कामाची जागा स्वच्छ ठेवणं. त्याने काय होतं? कचरा कमी असेल, जागा साफ असेल तर घसरून पडण्याचे, अडखळून पडण्याचे धोके कमी होतात. बरोबर. शिवाय हवा खेळती राहणं महत्वाचं आहे. आणि धुळीवर नियंत्रण. बांधकाम म्हणजे धूळ तर असणारच. हो, पण त्यावर नियंत्रण मिळवता येतं. जसं की ओल्या कटिंग पद्धती वापरणे म्हणजे वेट कटिंग, किंवा डस्ट कलेक्शन सिस्टम लावणं. अच्छा. म्हणजे ती धोकादायक धूळ थेट श्वसनात जात नाही. अगदी. सिमेंटची, लाकडाची धूळ याने फुफ्फुसाचे गंभीर आजार होऊ शकतात, ते टळतात. आणि आवाजाचं काय? तो कसा कमी होतो? शक्यतो कमी आवाज करणारी उपकरणं वापरायची आणि कमी प्रदूषण करणारी. म्हणजे इलेक्ट्रिक उपकरणं. हो, शक्यतो इलेक्ट्रिक किंवा बॅटरीवर चालणारी. याने ध्वनी प्रदूषण तर कमी होतंच, पण कामगारांचा स्ट्रेस पण कमी होतो. सततच्या आवाजाने थकवा येतो. हे महत्वाचं आहे. आणि मग तुम्ही म्हणाला तसं एर्गोनॉमिक साधनं म्हणजे श्रमपरिहारक. हो, एर्गोनॉमिक टूल्स म्हणजे जी वापरायला सोपी असतील, शरीरावर कमी ताण देणारी. उदाहरणार्थ जसं की हलकी उपकरणं, बॅटरीवर चालणारी, किंवा ज्यात व्हायब्रेशन कमी असेल, म्हणजे कंपशोषक असतील. अच्छा. किंवा गरजेनुसार उंची कमी जास्त करता येणारी साधनं. या सगळ्यामुळे स्नायू आणि सांध्यांवरचा ताण खूप कमी होतो. म्हणजे पाठदुखी, मानदुखी सारखे त्रास कमी होतात. अगदी. हे त्रास बांधकाम क्षेत्रात खूप कॉमन आहे. योग्य साधनांमुळे हे नक्कीच कमी होऊ शकतं. पण हे सगळं स्वीकारायला आव्हानं नसतील का? म्हणजे एकदम सोपं आहे का हे सगळं? नाही, आव्हानं आहेत नक्कीच. पहिलं म्हणजे सुरुवातीचा खर्च थोडा जास्त वाटू शकतो. मग कामगारांना नवीन पद्धती आणि साधनांचं ट्रेनिंग द्यावं लागतं. ते तर गरजेचं आहे. कधीकधी प्रमाणित हरित साहित्याची उपलब्धता हा पण प्रश्न असू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुन्या सवयींच्या पद्धती बदलायला लोक लगेच तयार होत नाहीत. थोडा विरोध असतो. हो, तो एक मानसिक अडथळा असतोच. पण याचे फायदे बघितले तर? फायदे खूप आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य सुधारतं. श्वसनाचे, त्वचेचे आजार कमी होतात. कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. सुरक्षितता पण वाढते ना, अपघात कमी होतात. हो, अपघात कमी होतात. पण या पलीकडे जाऊन जेव्हा कामगार सुरक्षित आणि निरोगी वातावरणात काम करतात, तेव्हा त्यांची कामावरची एकाग्रता वाढते. म्हणजे उत्पादकता वाढते. अगदी. आणि त्यांचं मनोधैर्य पण वाढतं. त्यांना नवीन स्किल्स शिकायला मिळतात, जे त्यांच्या करिअरसाठी चांगलं आहे. याला प्रोत्साहन देण्यासाठी काही स्टँडर्ड्स किंवा उदाहरण आहेत का जगात? हो, आहेत ना. जसं लीड आहे, वेल बिल्डिंग स्टँडर्ड आहे, लिव्हिंग बिल्डिंग चॅलेंज. ही आंतरराष्ट्रीय मानांकनं आहेत. ती आरोग्य आणि सुरक्षितेवर पण भर देतात. आणि एखादं प्रत्यक्ष उदाहरण? सिएटलमधलं बुलेट सेंटर हे खूप चांगलं उदाहरण आहे. ती जगातल्या सगळ्यात हरित इमारतींपैकी एक मानली जाते. अच्छा. तिथे त्यांनी काय केलं तर रेड लिस्ट म्हणजे हानिकारक रसायनांची यादी केली आणि ती रसायनं कटाक्षानं टाळली.
याचा थेट फायदा कामगारांच्या आरोग्याला झाला. म्हणजे एकंदरीत हरित बांधकाम हे फक्त पर्यावरणासाठी नाही, तर ते माणसांसाठी, विशेषतः बांधकाम कामगारांसाठी खूप महत्वाचं आहे, त्यांच्या आरोग्यासाठी, सुरक्षिततेसाठी. अगदी बरोबर. बिनविषारी साहित्य, सुरक्षित कामाची पद्धत, योग्य साधनं या सगळ्यामुळं कामगारांचं जीवनमान सुधारतं. हा एक चांगला, निरोगी आणि सुरक्षित भविष्याकडे टाकलेला एक महत्वाचा टप्पा आहे असं म्हणायला हरकत नाही. खरंय. आणि यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतो की हरित बांधकामाच्या हे पुढे जाऊन भविष्यात कामगारांचं आरोग्य आणि सुरक्षा अजून चांगली करण्यासाठी तंत्रज्ञान काय मदत करू शकेल? बरोबर आहे. कदाचित रोबोटिक्सचा वापर वाढेल किंवा अजून काही नवीन पद्धती येतील. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच.